नमस्कार विद्यार्थी मित्र हो. खेत्री नवनाथ या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका. यामध्ये आपण लिपिक, चालक व शिपाई या पदासाठी उपयुक्त असणारे प्रश्न व उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघा, पहिला प्रश्न बघा. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारतीय सैन्याच्या पुनर्रचनेसाठी कोणता आयोग नेमला होता? 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारतीय सैन्याच्या पुनर्रचनेसाठी कोणता आयोग नेमला होता? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, पील आयोग हा या ठिकाणी नेमलेला होता. पील आयोग होय. यानंतरचा प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय संघटनेचे अध्यक्ष कोण होते? तर बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर सर जमशेदजी जीजीभाय हे आपल्याला या बॉम्बे असोसिएशनचे महाराष्ट्रातील पहिले राजकीय अध्यक्ष होते. सर जमशेदजी जीजीभाय हे होते. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये गाळणा टेकड्या विस्तारलेल्या आहेत? तर गाळणा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तारलेल्या आहेत? तर धुळे ते नंदुरबार या जिल्ह्यामध्ये या गाळणा टेकड्या विभागलेल्या आहेत किंवा विस्तारलेल्या आहेत. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये या टेकड्या आपल्याला दिसून येतात. यानंतर आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 371(2) नुसार वैधानिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 371(2) नुसार वैधानिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर योग्य उत्तर आहे नंबर 3, राज्यपाल यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधाकर हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केलेलं होतं? तर 1888 या वर्षामध्ये सुधारक हे वृत्तपत्र आपल्याला सुरू करण्यात आलेलं दिसून येतं. 1888 या वर्षामध्ये हे चालू झालेलं होतं. यानंतर आहे कोकणातील नद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम ओळखायचा आहे. कोकणातील नद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा नद्याचा क्रम ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, दमणगंगा, वैतरणा आणि उल्हारा आणि सावित्री या आपल्याला क्रमाने या नद्या जाताना दिसून येतात. म्हणजे की सर्वात उत्तरेकडे दमणगंगा आहे, त्यानंतर वैतरणा आणि उल्हास आणि सावित्री या असा क्रम या ठिकाणी लावता येईल. या आहे सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाते. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाते. भारतातील जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर नंबर 3, वारेन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी वारेन बेट या ठिकाणी आहे. यानंतरचा प्रश्न आहे सातवाहनाची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? सातवाहनाची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे?
तर योग्य उत्तर आहे नंबर 3, गोदावरी या नदीच्या काठावर पैठण शहर आपल्याला वसलेलं दिसून येतं किंवा प्रतिष्ठान हे शहर आहे. त्यानंतर आहे शारदा सदन ही संस्था पंडित रमाबाई यांनी कोणासाठी स्थापन केली होती? तर शारदा सदन ही संस्था पंडित रमाबाई यांनी कोणासाठी स्थापन केलेली होती? तर बालविधवा यांच्यासाठी ही शारदा सदन नावाची संस्था पंडित रमाबाई यांनी स्थापन केलेली होती. बालविधवांना ठेवण्यासाठी हे शारदा सदन सुरू केलेलं होतं. खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे, परकीयांना नाही? तर खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क केवळ भारतीयांनाच उपलब्ध आहे, परकीयांना याचा लाभ नाहीये? तर योग्य उत्तर आहे नंबर 3, कलम 19 नुसार भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ आपल्या भारतीयांनाच हे अधिकार देण्यात आलेला आहे, परकीयांना हे स्वातंत्र्य नाहीये. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ भारतीयांनाच देण्यात आलेलं आहे. शतपत्रे कोणी लिहिली? तर शतपत्रे कोणी लिहिलेली आहेत? तर लोकहितवादी यांनी हे शतपत्रे लिखाणाचं काम केलेलं आहे. लोकहितवादी यांनी हे शतपत्रे लिहिलेली आहेत. यानंतर आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मॅग्नीजचे सर्वाधिक साठे आढळतात? तर मॅग्नेजचे सर्वात साठे आहेत. तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचे सर्वात जास्त साठे आहेत? तर नंबर 2, भंडारा आणि नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये आपल्याला मॅग्नीज या खडकाचे किंवा मॅग्नीजचे साठे आपल्याला आढळताना दिसून येतात. भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाण याचं आहे. यानंतर आहे वनस्पतीमधील पेशी भित्तिका प्रामुख्याने कशापासून बनलेल्या असतात? तर वनस्पतीमधील पेशी भित्तिका या कशापासून बनलेल्या असतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, शेल्युलोज यापासून या पेशी भित्तिका बनलेल्या आहेत. शेल्युलोज यापासून या भित्ती बनलेल्या असतात. यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आलेला आहे? तर खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे 1909चा मॉर्लो मिंटो सुधारणा कायद्याअंतर्गत मुस्लिमसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आलेला आहे. 1909चा मोर्लो मिंटो सुधारणा कायद्याअंतर्गत मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर नंबर 2, लक्ष्मण गायकवाड यांचं आत्मचरित्र हे आपल्याला उचल्या असलेलं दिसून येतो. लक्ष्मण गायकवाड हे होय. यानंतर आहे भारताचा कंट्रोल अँड ऑडिटर जनरल म्हणजे CAG महालेखापाल आपला अहवाल कोणाला सादर करतो? भारताचा कंट्रोल अँड ऑडिटर जनरल म्हणजेच महालेखापाल आपला अहवाल कोणाला सादर करतो? तर राष्ट्रपती यांना हा महालेखापाल आपला अहवाल सादर करत असतो. राष्ट्रपतीपुढे हे सादर करत असतो. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी 1854 मध्ये कोणी सुरू केलेली होती? महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी 1854 मध्ये कोणी सुरू केलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे 1, कावसजी नानाभाई दावर यांनी महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी 1854 मध्ये सुरू केलेली होती. कावसजी नानाभाई दावर यांनी ही
कापड गिरणी चालू केलेली होती. यानंतर आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणतं आहे? तर आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे? तर नंबर 2 डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. डेसिबल यामध्ये आवाजाची तीव्रता मोजल्या जाते. यानंतर आहे 1942चा 42च्या चले जाव चळवळीतील महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी प्रतिकार स्थापन झालेलं होतं? तर 1942चा चले जाव चळवळीत महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी प्रति सरकार स्थापन झालेलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर सातारा या ठिकाणी 1942च्या चले जाव चळवळीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये प्रति सरकार स्थापन झालं होतं. ते सातारा या ठिकाणी प्रति सरकार स्थापन करण्यात आलेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर ॲम्नेस्टी ही इंटरनॅशनल संस्था कशाशी संबंधित आहे? तर मानवी हक्काशी ही आपल्याला संस्था संबंधित असलेली दिसून येते. मानवी हक्क हे होय. राज्यसभेचे पदसिद्ध सदस्य अध्यक्ष राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम बघत असतात. उपराष्ट्रपती हे होय. खालीलपैकी समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खालीलपैकी समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर रत्नाकर हा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. रत्नाकर हा होय. विद्यार्थी या शब्दाची योग्य संधी ओळखायची. विद्यार्थी या शब्दाची योग्य संधी ओळखायची आहे. तर 1 नंबर आहे विद्या प्लस अर्थी म्हणजेच विद्यार्थी ही आपल्याला संधी सांगता येतील. विद्या प्लस अर्थी. यानंतरचा प्रश्न आहे रामाने आंबा खाल्ला. रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर हा कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. रामाने आंबा खाल्ला हा कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल.